इथे कसे आले? हे ग. आणि एजे कुठे आहेत? एजे, माझं डोकं खूप दुखतंय. जड झालंय. माहिती आहे. ठीक आहे, यू फील बेटर. पण मी तू शॅम्पेन प्यायली होतीस म्हणून डोकं दुखतंय. हॅव दिस. शा काय? शॅम्पेन? शॅम्पेन. मी कसं शक्य आहे? नाही नाही, त्या टोस्ट नंतर काय झालं मला हे आठवत नाही. काय म्हणाला तुम्ही? मी काय प्यायली? शॅम्पेन. शॅम्पेन म्हणजे खरी शॅम्पेन? तिची उडवतात ती? येस. पण कशी? हे मी तुला विचारायला हवं. नाही नाही, मी तर तो कडू ज्यूस पित होते. शॅम्पेन शॅम्पेन नाही. स्टीव्हन. शॅम्पेन? कसं शक्य आहे? काय केलं मी? हे ज्यांना राग आला असणार माझा, म्हणूनच असे काही न बोलता निघून गेले. किती ज्यांना प्रपोज करण्याची स्वप्न बघते मी, आता कुठल्या तोंडाने त्यांना सगळं मनातलं सांगू? मला का हो म्हणतील अशा 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 मुलीला, का हो म्हणतील अशा शॅम्पेन पिणाऱ्या मुलीला, का हो म्हणतील ते? आता ते मला कधीच हो म्हणणार नाही. हा बोला. आली का आठवण आजीची? हा? हॅलो, काय? सांगितलंस की नाही तुझ्या मनातलं अभिरामला? काय म्हणाला तो? आजी, काय ग, तुझा आवाज कसा येतोय नीला? आजी, मी एजंट प्रपोज नाही करू शकत. तिथे आल्यापासून इतका गोंधळ घालते. कुठल्या तोंडाने माझ्या मनातलं सांगू मी एजंटना? मी खरंच ठरवलं होतं सगळं एकदम एकदम परफेक्ट व्हायला हवं. पण मला माहिती, हे जे माझ्यासारख्या अशा वेंधळ्या, धडपड्या, गोंधळ घालणाऱ्या मूर्ख मुलीला का हो म्हणतील? मला साधं 2 दिवस नीट वागता आलं नाही, मग आयुष्यभरासाठी कसे काय हो म्हणतील हे जे मला? त्यांना मी कधीच आवडणार नाही. लीला लीला लीला, 1 मिनिट थांब जरा, माझं ऐकशील? हे बघ बाळा, अचानक असं कोणाला कधीच बदलता येत नाही. येतं का? नाही ना. आता तू 2 दिवस असं वेगळं वागलीस तरी तू जी खरी आहेस, आयुष्यभर तू तशीच राहणार आहेस की नाही? हे तर खरं आहे, बरोबर आहे की नाही? आता तुला वाटतं ना की तू वेंधळी आहेस, धडपडी आहेस, तर आहेस वेंधळी. चूक काय त्यात? उगाच आपल्या 2 दिवसांसाठी वेगळं वागून अभिरामवर छाप पाडून त्याचा होकार मिळवायचा नाहीच आहे तसा आपल्याला. तसा मिळवायचा आहे का? नाही ना. तू जशी आहेस तसंच अभिरामनं तुला स्वीकारायला पाहिजे, अशीच तुझी अपेक्षा आहे की नाही? आजी, पण मी इथे आल्यापासून खूप चुका केल्या. अगं पण माफी मागायची नीला. तुला तुझ्या चुका उमगल्यात की नाही
कळल्यात की नाही झालं तर मग ते जास्त महत्वाचं असतं. उगाच तू आपलं कोणासारखं तरी असं वेगळं वागून स्वतःला हरवून बसू नकोस लीला. आजी मी खरंच चांगली आहे ना? खूप चांगली आहेस, खूप खूप चांगली आहेस. ऐकलंस तू? आणि हे बघ माझा अभिराम की नाही सोनं किती चकाकतं. याच्यावरनं सोन्याचं मोल नाही ठरवत बाळा. तो सोन्याच्या गुणांची परख करून सोनं ओळखतो. तुझ्यामध्ये असे बरेच चांगले गुण आहेत त्याचा अभिराम आदर करतो. ज्याची त्याला ओढ आहे. कळतंय का मी काय बोलतेय ते? कळतंय का? हो आजी. आता मी जशी आहे कशीच एजंटच्या समोर जाईन आणि त्यांना माझ्या मनातलं सगळं सांगेन. शाबास, तसंच करायचं. मला इतर कोणासारखं बनायची काहीच गरज नाहीये. मी जशी आहे तशीच छान आहे. म्हणून तर एजेंना त्यांच्याशी भांडणारी, हंडी फोडणारी, मूर्ती बनवायला लावणारी, गणपती आणताना दंगा करणारी लीला लक्षात राहिली. बाबांपेक्षा रेट्स कमी आणि सर्व्हिसेस जास्त कोट केल्यामुळे हे टेंडर मला मिळण्याचे चान्सेस नक्कीच जास्त आहे. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या मी माझ्या स्वप्नांच्या अजून जवळ जाणार आहे आणि बाबांना दाखवून देणार की मी काय करू शकतो. अगं रेऊ, तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही का? हा, डब्बा नेला असतो तसा धूर पुसून पण ठेवतेस आता. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या जहागीरदारांकडे आपण गेलो ना, डब्यात काही घेऊन तो डबा तिथेच ठेवून परत यायचं. म्हणजे डबा घेऊन जाण्याच्या निमित्ताने आपल्या पुन्हा गप्पा होतात, ओळखी होतात, संबंध वाढतात. आई कशाला जायचंय पण त्यांच्याकडे सारखं सारखं. आणि तसे मला 2-3 दिवस बेकरीत जरा काम आहेत. अगदी बापाच्या वळणावर गेलीस तू. स्वतःचा फायदा कशात आहे काही कळत नाही. तू माझ्या सोन्या असं काय करतेस? लग्नाचं वय झालंय तुझं, आता लग्न करायला हवं की नको? अगं काही काय. ऐक, जहागीरदारांकडे जातेस ना, यश यश त्याच्याशी जरा मैत्री वाढव. हा, गप्पा मार, आवडी निवडी काय त्या समजून घे. आई. हा? तू सुतावरनं स्वर्ग गाठतीयस डायरेक्ट. हे बग, असं काहीही नाहीये. मी त्यांच्याकडे गेले होते, तिकडे यश होता म्हणून मी त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याला खरंच विचारायला माझी मदतीची गरज होती म्हणून मी त्याला मदत केली. हा, तुझं हे जे काही स्वप्नरंजन चाललंय ते इथेच बंद कर. असं काहीही होणार नाही. ऐक ना बघ, आई प्लीज, मला ना आज बेकरीत खरंच खूप ऑर्डर्स आहेत. मला डिस्टर्ब नको करू. रेऊ, तुला पटो वा न पटो, पण जोपर्यंत तुला पटत नाही ना तोपर्यंत मी काही तुझा पिच्छा सोडणार नाही. कालिंदी म्हणतात मला. कालिंदी, आता तुला तुझ्या मूळ रूपात परत यायला हवं, तरच हिचं काहीतरी घडेल. देवा, लीला वादळासारखी आमच्या आयुष्यात आली आणि किती कमी वेळात तिनं माझं मनही जिंकलं. ती अल्लड आहे थोडीशी, पण तिचं अभिरामवर मनापासून प्रेम आहे. ते प्रेम तिला व्यक्त करायचं आहे अभिराम समोर. त्यासाठी तिला बळ दे देवा, तिच्या प्रयत्नांना यश मिळू दे. कित्येक वर्ष माझ्या अभिरामने एकटेपणा सोसलाय. आता त्याच्या आयुष्यामध्ये प्रेम आलंय, ते असंच कायम राहू दे. या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे देवा.
एजे एजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तिला अगेन कालपासून तुझं तेच चाललंय. आता मी तुला विचारणार की तुला काय सांगायचंय आणि तू मला सांगणार की काही नाही. यावेळी वेगळं बोलायचंय. काय I love you. I love you. व्हॉट? होय जे मला खूप आवडता तो. म्हणजे तुम्ही आहात चिडके, कटकटे, खडू शिक्षा करणारे. अशी काही लोक असतात ना जे कधीच हसत नाहीत तसे. पण मनाने खूप चांगले आहे. म्हणजे बघा ना, कोण असं एखाद्या रॅन्डम मुलीबरोबर लग्न झालं म्हणून तिच्याबरोबर संसार करायला तयार होतं. तुम्हाला एक सिंपल सांगू, जेव्हा मला कळलं ना की तुम्ही चांगले आहात, मी ठरवलं शिस्तीत फक्त संसारच करायचा. हे प्रेमाभिमाचं काही डोक्यात सुद्धा नव्हता माझ्या. पण हे जे तुम्ही काय फक्त माझा नवरा नाही आहात, माझा साथीदार आहात, माझा पार्टनर आहात. पार्टनर न बोलवता मदतीला धावून येणारा पार्टनर. चुकले तर कान पिळणारा पार्टनर. आणि आजारी पडले ना तर किती गुदगुल्या होत असल्या तरी तळवे पुसून काढणारा पार्टनर. मी 60 लाख हरले तरी तुम्ही पैशांकडे नाही बघितलं, उलट मला पुन्हा मोटिवेट केलं. मला माहित असलेली लीला हंडी फोडूनच घरी येते. तू हरलीस ना, म्हणजे गेम अजून बाकी आहे. तू तो गेम कंप्लीट करायचा आणि तो जिंकायचा. एजे तुम्ही असाल हिटलर, पण मी कुठे म्हणते बजर वाजवू नका म्हणून. पण मी पण नीला आहे ना, अशा तशाने घाबरणारी नाहीये. प्रेम केलंय तर ते निभावण्याची ताकद घेऊन तुमच्या समोर उभी. मी जे बोलतेय ते असं गुलाबी, लवी डवी, रोमॅन्टिक नसलं ना तरी मी 100% खणखणीत खरं बोलते. हे जे तुमच्या सहवासाने, तुमच्या स्वभावाने तेढ लावलं मला, तेढ लावलं मला, तेढ लावलं मला, तेढ लावलं मला. तो एक दिवस होता तेव्हा मला तुमच्या बरोबर आयुष्य काढणं अशक्य वाटत होतं. आणि आजचा एक दिवस आहे जेव्हा तुमच्या शिवाय आयुष्य काढणं मला अशक्य वाटतं. खरंच मनापासून सांगते याची.
बाहेर. मन कुठे जुळेना दूर जावे म्हटले तरी आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स लीला, बिन तुझी आता पण अंतराची जागा मी अजून कोणालाही नाही देऊ शकत. सॉरी. छळते दिन रात मला अनसार I'm really sorry. ऋतू म्हणती ते कायम सोबत हवी होतीस तू. छळते दिन रात मला अनसारे ऋतू म्हणती ते कायम सोबत हवी होतीस तू. ते सूर तुझे हसण्याचे स्पर्श पास इथे असण्याचे सुख ओझरते दिसण्याचे मी शोध तरी किती. मला काही नाही यायचे प्रेमात पडण्यासाठी, आणि मी प्रेमात पडले हे समजण्यासाठी मी माझा वेळ घेतला. तुम्हीही तुमचा वेळ घ्या. मी थांबेन, पण तुम्हीही माझ्या प्रेमात पडाल आणि एक दिवस मला याच क्रूजवर तुमच्या स्टाईलमध्ये ते सांगाल. हे माझं चॅलेंज आहे.